Hello everyone, welcome to RV सहज English. So students, या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्ड सेमी इंग्लिश लेसन द नेकलेस पार्ट 1 अँड पार्ट 2 यामधील मार्जिन क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर्स हे पॅसेजमध्ये शोधणार आहोत. मित्रांनो, काही प्रश्नाचे उत्तरं तर तुम्ही जसेच्या तसे लिहू शकता पॅसेजमध्ये शोधून, पण काही प्रश्नाचे उत्तर हे असे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला काही बदल करावे लागतात अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. जसं इथे कुठे कुठे मथिल्डाचे संवाद आलेले आहेत, इथं तिने म्हटलेलं आहे आय, मी, माय असे शब्द तिने वापरलेले आहेत. ॲन्सर लिहिताना तुम्हाला मथिल्डा, आयच्या ऐवजी मथिल्डा किंवा शी, मायच्या ऐवजी हर अशा प्रकारे बदल करावे लागणार. शिवाय काही प्रश्न असे आहेत की जे पर्सनल रिस्पॉन्स आहेत थिंक अँड डिस्कसमध्ये, ज्याचे ॲन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये मिळणार नाहीत. ते ॲन्सर्स तुम्हाला तुमच्या मनाने लिहावे लागतील. तुम्ही पॅसेजमधून मदत घेऊ शकता, पण आन्सर तुम्हाला पूर्णपणे तुमच्या मनाने लिहावे लागतील. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. द नेकलेस पार्ट 1 मार्जिन क्वेश्चन्स अँड देअर आन्सर्स. फर्स्ट क्वेश्चन इज, वाय वॉज मथिल्डा मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल? मथिल्डाने एका मायनर ऑफिशियलसोबत लग्न का केलं? सो याचा आन्सर हे पूर्ण पॅसेजच आहे. मथिल्डा वॉज अ प्रेटी अँड चार्मिंग गर्ल born as if by an error of fate into a family of clerks. She had no means of becoming known, understood, loved, or to be wedded to an aristocrat, so she let herself to be married to a minor official at the Ministry of Education. मित्रांनो, जसंच्या तसं आन्सर तुम्ही लिहू शकता. पुढे, why did Matilda weep with misery after visiting her schoolmate? आपल्या स्कूलमेटला भेटून आल्यानंतर मथिल्डा दुःखाने का रडायची? तर याचा आन्सर या दोन पॅसेजमध्ये, या दोन पॅरेग्राफमध्ये डिवायडेड आहे. शी हॅड नो रिच ड्रेस, नो ज्वेल्स, नथिंग. तर शीच्या जागी तुम्ही मथिल्डा लिहू शकता. अँड दीज वेअर द ओनली थिंग्स शी लव्ड. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी एनविड, टू बी सॉट आफ्टर. शी हॅड अ रिच फ्रेंड, अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट, होम शी अवॉइड विजिटिंग बिकॉज आफ्टरवर्ड शी वुड वीप विथ रिग्रेट, डिस्पेअर अँड मिझरी. सो हे आन्सर तुम्ही इथे लिहू शकता. व्हॉट डिड द एनव्हलप होल्ड? एनव्हलपमध्ये काय होतं? तर आन्सर आहे द इन्व्हिटेशन. तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं झालं तर लिहू शकता की द एनव्हलप होल्ड अँड इन्व्हिटेशन. अजून डिटेलमध्ये लिहायचं झालं तर ह्या माहितीच्या आधारे तुम्ही लिहू शकता की त्यामध्ये मॅडम जॉर्जेस रॅम्पुनिया यांच्या इथे मिनिस्ट्रीमध्ये एक पार्टी होती आणि त्याचं एक इन्व्हिटेशन त्या एनव्हलपमध्ये होतं. पुढे बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, वॉज द हजबंड अ कन्सिडरेट पर्सन? हाऊ डू वी नो दॅट? तर हजबंड एक कन्सिडरेट पर्सन होता का आणि आपल्याला ते कसं कळते? सो या काही लाईन्सवरून आपण अर्धा ॲन्सर तर घेऊ शकतो. काही ॲन्सर थोडं तुम्हाला तुमच्या मनाने लिहावं लागेल. या लाईन्स वाचून घेऊ आपण. बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर इन द कंट्री नियर नॅन्टरे विथ अ फ्यू फ्रेंड्स. हावेवर ही सेड, व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 francs but try and get a really beautiful dress. सो या त्याच्या लाईन्सवरून आपल्याला कळते की तो एक कन्सिडरेट पर्सन होता. नेक्स्ट क्वेश्चन इज, वाय वॉज मथिल्डा सॅड, रेस्टलेस अँड अँझियस दो हर ड्रेस वॉज रेडी? मथिल्डाचा ड्रेस रेडी होता तरीही ती सॅड, रेस्टलेस आणि अँझियस होती, दुःखी होती. असं का? ॲन्सर आहे, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू विअर, आय वुड नॉट रॅदर गो टू द पार्टी. सो इथे तुम्ही चेंजेस करू शकता. आय एमच्या जागी लिहू शकता मथिल्डा. मथिल्डा वॉज अपसेट दॅट शी हॅड नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू विअर. सो हे त्याचं ॲन्सर आहे, ज्यात तुम्ही चेंजेस करायला पाहिजे जेव्हा तुम्ही ॲन्सर लिहाल. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डिड मॅडम फॉरेस्टियर्स लार्ज बॉक्स कंटेन? मॅडम फॉरेस्टियरच्या लार्ज बॉक्समध्ये काय काय होतं? सो इथे तुम्ही लिहू शकता ब्रासलेट्स, पर्ल नेकलेस अँड ज्वेलरी, आणि डायमंड नेकलेससुद्धा होता. पुढील प्रश्न आहे, विच सेंटेन्सेस टेल अस दॅट मथिल्डा ग्रेटली डिझायर्ड द नेकलेस? कोणत्या सेंटेन्सेसवरून आपल्याला समजते की मथिल्डाला तो नेकलेस खूप आवडला होता, तिला तो हवा होता? सो सेंटेन्स आहेत, सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स अ सुपर्ब डायमंड नेकलेस अँड हर हार्ट बिगन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. हर हँड्स ट्रम्बल ॲज शी टूक इट. शी फास्टन्ड इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन इकास्टसी as she looked at herself. Next, think and answer. Why did Matilda not notice the loss of her necklace? मथिल्डाला नेकलेस हरवल्याचा आधी का कळलं नाही?
सो याचा आन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये मिळणार नाही, किंवा थोडंफार तुम्ही पॅसेजची मदत घेऊ शकता, जसं की इथे हा पॅरेग्राफ तुम्ही यामध्ये कन्सिडर करू शकता. शी डान्स्ड वाइल्डली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन द क्लाउड ऑफ हॅपीनेस. यामध्ये असं म्हटलेलं आहे की ती इतकी पॅशनने आणि वाइल्डली डान्स करत होती की ती सर्व विसरून गेली, म्हणजे तिचं कशावरही लक्ष राहिलं नाही आपल्या ब्युटी आणि सक्सेसच्या ट्रायम्फमध्ये. सो याची मदत घेऊन तुम्ही आन्सर लिहू शकता. आता पुढे बघूया आपण सेकंड पार्टमध्ये. फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट वॉज द अरेंजमेंट विथ द ज्वेलर, डू यू थिंक इट वॉज फेअर. तर ज्वेलरसोबत काय त्यांनी अरेंजमेंट केली होती. सो त्याचा आन्सर जसं तसं इथे आहे. दे बेग द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. So he answer आहे. Do you think it was fair? तर तुम्ही लिहू शकता की yes, I think it was fair. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, हु इज मॅडम लॉयझल. तर इझी आहे. मॅडम लॉयझल कोण होत्या. मथिल्डा वॉज मॅडम लॉयझल. मथिल्डालाच मॅडम लॉयझल म्हटलेलं आहे. पुढे डिस्कस आहे, वाय डज मॅडम फॉरेस्टर स्पीक कोल्डली टू मथिल्डा. मॅडम फॉरेस्टर मथिल्डाशी थंडपणे का बोलल्या. याचा आन्सर पॅसेजमध्ये मिळणार नाही. याचा आन्सर तुम्हाला मनाने लिहावं लागणार. यातीलच खालील प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय हॉरिबल लाईफ ऑफ व्हेरी पुअर. अतिशय गरीब लोकांचं भयंकर जीवन काय असते, याचा अर्थ काय आहे. तर याचा अर्थ तर दिलेला नाही आहे, पण हा जो पॅसेज आहे या लाईन्सच्या मदतीने तुम्ही आन्सर लिहू शकता. शी केम टू नो द ड्रजरी ऑफ हाऊसवर्क, द ओडियस लेबर ऑफ किचन. She washed the dishes, the dirty linen. She carried the garbage down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breath and dress like a commoner. She had to bargain at markets, quarrel and face insults over every miserable soul. Then next question is discuss. Who do you think was responsible for Mathilda's misery? Was it her friend, she herself, her husband or the circumstances? तर हे पण थिंक अँड डिस्कस म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सचा आन्सर आहे. यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की मथिल्डाच्या मेजरीसाठी कोण रिस्पॉन्सिबल होतं, कोण जबाबदार होतं. तिची मैत्रीण, ती स्वतः, तिचे हस्बंड की सर्कमस्टन्सेस म्हणजे जी सिच्युएशन होती, परिस्थिती. सो हे आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. याचा आन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये मिळणार नाही. तर हा होता लास्ट क्वेश्चन. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. यामधील जो डिटेल आन्सर्सचा व्हिडिओ आहे तोही एक मी पुन्हा अपलोड करेल, ज्यामध्ये क्वेश्चन आणि त्याचे आन्सर्स मी तुम्हाला लिहून देईल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.